अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद कन्नड शाळेचा स्लॅब कोसळला, विद्यार्थ्यांच्या अंगावर मलबा, 7 ते 8 विद्यार्थी जखमी। अक्कलकोट तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। ज्या शाळेत मुलांनी सुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यायचं, त्याच शाळेच्या स्लॅबचा भाग थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळला। अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत आज सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगे NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। शाळेचा स्लॅब अचानक खाली कोसळला, त्याखाली बसले होते विद्यार्थी। प्राथमिक माहितीनुसार एका शिक्षकासह 7 ते 8 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। आज सकाळी साधारण 11:30 सुमारास बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत विद्यार्थी प्रभात फेरीनंतर शाळेच्या व्हरांड्यात बसले होते। सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू असतानाच अचानकपणे शाळेच्या छताचा स्लॅब विद्यार्थ्याच्या अंगावर कोसळल्याने मोठा अनर्थ होता टळलेला आहे। क्षणातच शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला। विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या, शिक्षकांची धावपळ आणि पालकांमध्ये प्रचंड चिंता अशी परिस्थिती क्षणात निर्माण झाली। या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 7 ते 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत, तसंच एक शिक्षकालाही दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे। जखमी विद्यार्थ्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले। काही विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तर काही जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। शाळेचा स्लॅब विद्यार्थ्याच्या अंगावर कोसळणं ही बाब निश्चितच खरोखर खूप मोठ्या स्वरूपात गंभीर स्वरूपाची बाब आहे। इथं प्रश्न केवळ आज विद्यार्थी किती जखमी झाले एवढाच नाही, प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा। शाळेची इमारत सुरक्षित आहे की नाही, इमारतीची वेळोवेळी पाहणी झाली होती का, स्लॅब धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती प्रशासनाला दिली होती का, आणि जर दिली होती तर विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी बसू का देण्यात आलं, या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावीच लागणार आहेत। बबलाद येथील ही जिल्हा परिषद कन्नड शाळा असल्याची स्वतंत्र शैक्षणिक नोंद उपलब्ध आहे। शाळा अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात असून तिचं माध्यम कन्नड असल्याची नोंद आहे। मात्र आज घडलेल्या दुर्घटनेनंतर आता शाळेच्या इमारतीची सुरक्षितता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे। शाळेतील इतर वर्गखोल्या आणि स्लॅबची स्थिती काय आहे, इतर कुठलाही भाग धोकादायक अवस्थेत आहे काय, याची तातडीने पाहणी होणं तितकंच आवश्यक आणि महत्त्वाचं आहे। कारण आज एक स्लॅबचा भाग कोसळला आहे, उद्या आणखीन मोठी दुर्घटना होऊ नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे। विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहेत हे आपण नेहमी म्हणतो, पण त्या भविष्याला शिक्षण देणाऱ्या शाळेची इमारत जर विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असेल तर ही केवळ दुर्घटना नाही, ही व्यवस्थेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच गंभीर असं प्रश्नचिन्ह आहे। बबलादच्या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती आता कशी आहे, शाळेच्या इमारतीची प्रशासनाकडून तपासणी होणार का, आणि या दुर्घटनेला नेमकी जबाबदारी कोणाची, याकडे आता पालकांचं आणि संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे। NGTV मराठी या घटनेवर लक्ष ठेवून आहे। अधिकृत माहिती समोर येताच ती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।